नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। तर आज आहे आपल्या मेरवी गावच्या शिमगोत्सवाचा 6वा दिवस, धुलीवंदन। तर काल होळी पौर्णिमा झाल्यानंतर आज धुलीवंदन। आज धुलीवंदनच्या दिवशीचा आपल्या मेरवी गावच्या शिमगोत्सवाचा महत्त्वाचा दिवस म्हणजे आपल्या आज मेरवी गावच्या ग्रामदेवतेची होळी आहे। तर हे सगळे आपले यंगस्टार, आपले यंग पोरं आहेत, ते आपल्या होळीसाठी सकाळीच डीजेची व्यवस्था करून ठेवण्यासाठी इथे आलेले आहेत। तर आपले डीजे व्यवस्थापक आहेत स्वप्नील नागवेकर, यांनी ही डीजेची व्यवस्था इथे केलेली आहे। तर आपण आता इथे आहोत आपल्या होळीच्या नेमावर, जिथे आपली होळी उभी केली जाते तिथेच आपण आता इथे आलो आहोत। तर थोड्याच वेळात तिथे आपले सगळे खोत गावकर व सातकुटे जमा होऊन आपल्या होळीचा, जिथे आपली होळी उभी केली तिथे होळीचा खड्डा काढण्यासाठी आलेले आहेत। तर इथे आता गुरुवांकडून गारण घालण्यात येत आहे। या ठिकाणी आले, तुला जो काही श्रीफळ या ठिकाणी देतो, खोतांच्या असले या ठिकाणी श्रीफळ देण्यात येतोय। ते बघा, आत्ता नेम काढण्यापासून अगदी होळीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत कुठेही दगा धोपा, नाच गात परंदर न होता, मग ऊन वारा पाऊस कुठेही त्रास न होता, काही कळत नकळत काही चुका होतील त्या सगळ्या भाल करून काय कुठेही प्रकारचा भांडण न होता जो तुझा आपला वार्षिक कार्यक्रम आहे, तो वार्षिक कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी खोतमधून गाव चतुर्सीमा आलेलं आहे। तुला आपल्या या ठिकाणी श्रीफळ त्या जागेच्या मला श्रीफळ अर्पण करून दिलं आहे, तो कुठेही जागा चुकत नव्हता। वेळच्या वेळी आपली होळी उभी राहून सगळ्यांना आपला चांगलाच असा उत्साह देऊ, काही कुठं अडीअडचणीत त्यावेळी चुकाप्रत न ठेवता, कोण कुठल्या विषयी कुठला येईल, काय येईल, कोण व्यक्ती कसा येईल, काय कोण करेल, त्याविषयी गावाच्या ठिकाणी कुठलाही विषय आड न पडता जो तुझा वार्षिक उत्सव पार पडून घे। आज खोतांच्या हस्ते संपूर्ण गावाच्या वतीने जो काही श्रीफळ तू मान्य करून घे, जागेच्या पुरुषा जागेच्या पुरुषा तसं काही तू उभी राहा आणि तुझा कार्यक्रम पार पडून घे। जे आज आपण बरा तो जाब तरदा करणं एकंदर अक्वाल इकडे बरं कर। तर गुरुवांच्या कडून गारण घातल्यानंतर खोतांच्या हस्ते इथे नारळ दिला जातो आणि त्यानंतर इथे होळीचा नेम काढण्यासाठी म्हणजे होळी उभी करण्यासाठी जो खड्डा खणण्यात येतो तो खणायला सुरुवात होते। प्रथम खोत, नंतर गावकर व गुरव आणि त्यानंतर सातकुटा अशा प्रकारचे हे सगळेजण या खड्डा खणण्यासाठी सुरुवात करतात। आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा। आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा। तर मंडळी, होळी खंडाचा खड्डा काढून झाल्यानंतर आपण आता आलो आहोत आपल्या मंदिरामध्ये। आज आपला गोठणकावडीचा खांद आणि पहारा देखील आहे। तर आपण आता इथे आलो आहोत आपल्या मंदिरामध्ये। चला तर आपण जाऊया आपल्या मंदिरामध्ये। तर आता आपण आलो आहोत आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये, श्री आई नवलाई देवीच्या। इथे आपण आल्यानंतर इथे गुरुवांकडून पूजेची तयारी केली जात होती। तर या वहिनी या सुंदरपैकी रांगोळी घालत होत्या इथे पालखीसमोर आणि गुरुवांकडून पूजेची तयारी केली जात होती। त्यानंतर गुरुवांकडून पूजा केली गेली ती आपण आता पाहूया। प्रथम गाभाऱ्यातील पूजा झाल्यानंतर आपल्या जुन्या पालखीची पूजा केली जाते। ही जुनी पालखी आता फक्त आपल्या नवरात्रीमध्ये वापरली जाते। त्यानंतर इथे उंबऱ्यावर आणि मग आपल्या पालखीतील देवीची पूजा केली जाते। पालखीच्या देवीची पूजा करून झाल्यानंतर गुरु पुन्हा आपल्या तुळशी वृंदावनाला दुपार दाखवायला जातात। तर आपल्या मंदिरामधील तुळशी वृंदावनाला गुरु दुपारात दाखवताना आणि मग पुन्हा आपल्या गाभाऱ्यामध्ये हे गुरु पूजा करायला जातात।
तर इथे पूजा चालू असतानाच आपल्या गावातील काही मंडळे ही आपल्या गोमूचा आणि नमन घेऊन आपल्या देवीसमोर थाप मारण्यासाठी आलेले आहेत. तर ती आपण बघूया. आपल्या गावातील काही मंडळांचे थाप. तर आपल्या गावातील मुंबईला राहणाऱ्या गाववाल्यांनी आपल्या पालखीला सजवण्यासाठी खास मुंबईवरून आपल्यासाठी फुलांची भेट पाठवली आहे. तर आता आपली यंग तरुण पिढी ही ह्या फुलांचे हार तयार करून आपल्या पालखीला सजवण्यासाठी तयार झाले आहेत. तर हे सर्व यंग पोरं आपली पालखीला सजवण्यासाठी हार तयार करत आहेत. तर हार करायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे पालखी हार करून झाल्यानंतर आपली पोरं हार पालखीला लावायला सुरुवात करतात. किती अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे पालखी सजवण्याचं काम आपल्या सर्व गावातील यंग मुलांनी हे केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम अतिशय सुंदर असं पालखीचं सजवलेलं आहे. तर मंडळी, आता आपली पालखी पूर्णपणे तयार झाली आहे, सजलेली आहे होळी तोडून आणण्यासाठी. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.